एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला गाजरचा हलवा बनवण्याची एक क्विक अँड इझी मेथड सांगणार आहे। यामध्ये मी खवा किंवा मावा न यूज करता एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यूज करणार आहे, ज्यामुळे हा हलवा खूप टेस्टी बनतो। गाजरचा हलवा जवळपास प्रत्येकाचाच फेवरेट असतो आणि प्रत्येक घरात वेगळ्या मेथडने बनवला जातो, परंतु तुम्ही माझ्या या मेथडने बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। मग वाट कसली बघताय? नाउ लेट्स गो इन डिटेल रेसिपी। यासाठी मी घेतले आहे अर्धा किलो गाजर, अर्धी वाटी दूध, पाऊण वाटी साखर। साखर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। 2 टेबलस्पून तूप आणि आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट 2 टेबलस्पून मिल्क पावडर। आता मी गाजर वॉश करून घेते। मी गाजर वॉश करून फूड प्रोसेसरमध्ये ग्रेट करून घेतले। तुम्ही ग्रेटरनेही ग्रेट करू शकता। हलवा बनवण्यासाठी पॅन किंवा भांडे जरा मोठे घ्या, कारण किसलेल्या गाजराचा आकार मोठा असतो जो नंतर छोटा होतो। भांड्यामध्ये आता 2 टेबलस्पून तूप टाका, त्यात किसलेले गाजर टाका। तुपामध्ये गाजर टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। सगळीकडनं तुपामध्ये गाजर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजू द्या। आता झाकण उघडून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा। मग आपण यात दूध ॲड करूया। सगळे दूध ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। आता मी पुन्हा उघडून बघते, गाजर मस्त मऊ झालाय। आता यात मी साखर ॲड करते। साखर ॲड केल्यानंतर पुन्हा जरा पाणी सुटते, त्यालाही व्यवस्थित मिक्स करून पुन्हा झाकण ठेवूया। आता आपण आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकूया। मिल्क पावडर टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करू। मिल्क पावडरने खूप छान खव्यासारखी चव येते, खव्याची गरज भासत नाही। आता आपण यात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकूया। ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून अगदी 4 ते 5 मिनिटांसाठी शिजू द्यायचे। आणि आपला गाजरचा हलवा इथे मस्त तयार आहे। छान सुगंध सुटलाय आणि कलर तर बघा किती सुंदर आलाय। आता मी सर्विंग प्लेटमध्ये हलवा सर्व करते। बघा किती मस्त दिसतोय ना, कलर इतका सुंदर आलाय आणि सुगंधही खूप छान सुटलाय। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत टाटा, बाय बाय।